2 and the coefficient of r plus 2th term and the third 3rth term of the expansion 1 plus x raised to 2n are equal. नीट बघा या इथं 1 plus x raised to 2n ह्याच्यात a आलं 1 b आलं x n काय 2n a plus b raised to n. what is the formula बोला t हां बोला जोरात लावून tr plus 1 हां ncr a raised to n minus r b raised to r. the coefficient of r plus 2 term म्हणजे काय झालं पहिला इथं माझ्याकडे हां r plus 2 term काय तो r plus 2 ला nc r च्या ठिकाणी r plus 1 रिप्लेस केले म्हणजे काय r plus 1 x a 1 raised to n minus r minus 1 and b म्हणजे x raised to r plus 1 म्हणजे त्याचा कोएफिशिएंट आला आणि तसंच t 3rth टर्म 3rth टर्म म्हणजे काय लिहितं इथं 3r पाहिजे म्हणजे 3r minus 1 plus 1 म्हणजे काय लिहितं 2n आहे सॉरी बाळांनो यांच्या ठिकाणी काय 2n क्वेश्चन हां 2n c हां किती आलं किती आलं r plus 1 च्या ठिकाणी किती येतो बोला रे बाळांनो r plus 2 3r minus 1 3r हां 1 raised to 2n minus 3r plus 1 x raised to 3r minus 1 ह्या दोघांचे कोएफिशिएंट सेम आहे काय दिले कंडिशन कोएफिशिएंट ऑफ हां r plus 2th term is equal to coefficient of हां 3rth term. आता हे काय होईल बघा r plus 2 term म्हणजे किती येतो आता आपल्याला आलेला इथला कोएफिशिएंट काय आलं 2n cr plus 1 1 raised to anything 1च येतो हा लिहायची गरज नाही कारण कोएफिशिएंट लिहायचं आपल्याला त्यानंतर इथं काय 2n c 3r minus 1 हे 1 raised to anything 1 कोएफिशिएंट मला x लिहायची गरज नाही. now again it is like permutation and combination. solve this. okay 2n factorial upon r plus 1 factorial into हां मग विचारलं काय त्याने n is equals to in terms of r relation between n and r here 2n minus r minus 1 factorial 2n factorial divided by हां बोला 3r minus 1 factorial again 2n minus 2n बोला प्रॉपर्टी वापरली तर थोडं मोठं करण्यापेक्षा इझी प्रॉपर्टी वापरत बघा आपल्याकडे प्रॉपर्टी होती कुठली होती ncx इज इक्वल टू ncy ह्याला काय मिळेल आयदर x इज इक्वल टू y or x plus y is equal to n. पुस्तकात पण झाले टेक्स्टबुक मधले क्वेश्चन होते हे खूप जुना क्वेश्चन आहे 2002 चा सुरुवातीचा त्यामुळे थोडाफार इझी असणार स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे बुक सर या काय आहे r plus 1 plus 3r minus 1 is equal to 2n 1 1 get cancel 3 plus 1 4r is equal to 2n n is equal to 4r upon 2 is a 2r option C. आलं लक्षात परत रिपीट करतो r plus 2 टर्म त्यासाठी r काय आलं पाहिजे r plus 3r टर्म त्यासाठी काय आलं पाहिजे 3r हा पहिला क्वेश्चन आपण हे सगळं घेत बसलो याच्या पुढचा क्वेश्चन आपण डायरेक्ट घेऊ शकतो असं 2n c क्वेश्चन वाचला इथं बघायचं 2n हे 1 आहे त्यामुळे ते कोएफिशिएंट येत नाही x रेस टू तेच येतो कोएफिशिएंट x रेस टू लिहायची गरज नाही आहे इथे कुठे कोएफिशिएंट नाही ना काय नाही त्यामुळे पुढे नंबर येत नाही जे काय असेल ते कोएफिशिएंट बायनॉमियलचा NCR म्हणजे 2nc टर्म कुठला आहे r plus 2 ला हे r plus 1 इथं 2n
सी कुठला टर्म आहे 3r एक कमी 3r मायनस 1 मग डायरेक्ट होईल r प्लस 1 3r मायनस 1 इज इक्वल टू 2n 4r इज इक्वल टू 2n n इज इक्वल टू 2 किती वेळात झालं विदिन 1 मिनिट पण मी सगळं काय सांगितलं की तुम्ही फर्स्ट टाइम लाईफ मध्ये सोडवते लक्षात आलं काय अडचण मी अपलोड करतो रात्रीच्या रात टाकून देतो म्हणजे तो होऊन जातं झोपेत टाकलं येतो द कोएफिशिएंट ऑफ बोला फर्स्ट सेकंड क्वेश्चन द कोएफिशिएंट ऑफ x raised to p and x raised to q in the expansion of 1 plus x bracket raised to p plus q are dash dash equal with opposite side reciprocals of each other and none of this right बघा 1 plus x bracket raised to p plus q याचा जर मी फॉर्म्युला वापरला tr plus 1 is equal to ncr a raised to n minus r b raised to r काय मिळेल आपल्याला tr plus 1 is equal to n म्हणजे काय p plus q मला कुठला टर्म कोएफिशिएंट काढायचं आहे बघा याच्यात n cr a म्हणजे 1 raised to p plus q minus r आणि b म्हणजे x raised to p plus q minus r आता मला काय ठेवावं लागेल याच्यात फर्स्ट कोएफिशिएंट ऑफ x raised to p and second x raised to q मग p plus q minus r is equal to p and p plus q minus r raised to q मला काय पाहिजे कोएफिशिएंट ऑफ x raised to p and x raised to q पाहिजे म्हणजे हा जो एक्सटेंशन आलाय डोक्यावरती इंडेक्स आहे x plus p minus r p plus q minus r that is we put p or we put q now what we get pp get cancel qq get cancel q is equal to r p is equal to r means to find out coefficient of x raised to t we have to put r is equal to q for q we put r is equal to p means what is given condition the coefficient of x raised to p and x raised to q काढायचं मला now first thing coefficient of x raised to t coefficient मग मला x raised to घ्यायची गरज नाही what we get t plus q c r च्या ठिकाणी काय येतं q आणि सेकंड coefficient of x raised to q p plus q c ओके आता दोन्ही इक्वल आहेत का काय आहेत का काय हा क्वेश्चन काय हे काढायचं नाही आहे क्वेश्चन काय either they are equal with opposite sign they are reciprocals or none of this ओके इथपर्यंत काढलं आपण बॅलन्स झाला आता हे परत परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये आपण केलेलं आहे बघा p plus q आणि q p plus q minus q आपल्याकडे प्रॉपर्टी काय ncr is equal to nc n minus r करायचं काय p plus q c p plus q minus p काय आहे p plus q c q आलं का सेम आलं आलं लक्षात म्हणजे काय आहे बोथ आर इक्वल लक्षात आलं बोथ आर इक्वल लक्षात आलं आता बघा इकडे हे थोडंसं बेसिक अल्जेब्रा लागेल आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला सिक्वेन्स सिरीज मधला पार्ट लागेल जे आपण लॉग ईचा एक्सपान्शन ईचा एक्सपान्शन बघितला होता ना एक्सपान्शनचे क्वेश्चन्स आठवते का फॅक्टोरियलने आपण एक्सपान्शनचं बघितलं होतं ई रेस्ट टू एक्स एक्सपान्शन वगैरे तो लागेल तर बघा नीट क्वेश्चन काय 1 प्लस 0 पॉइंट हाउ मच 0 1 2 3 1 रेस्ट टू n is what 10,000 बघा b raised to n is 1 फर्स्ट टर्म म्हणजे a raised to n plus n upon 1 factorial a raised to n minus 1b n minus 1 upon 2 factorial a raised to 1 minus 2b square plus n minus 1 n minus 2 upon b factorial a raised to 1 minus 3b cube a raised to n n upon 1 factorial है
आता हा याच्यात जर मी फॉर्म्युला वापरला तर इथं काय मला ए 1/1000 10,000 सॉरी प्लस एन 10,000 अपॉन 1 फॅक्टोरियल. हे मी हे लिहितच नाही कारण हे 1 आहे सगळीकडे. आपण आता जेईचं करतोय थेरी नाही करत त्यामुळे ते टर्म्स जितके कमी करता येते तेवढा वेळ वाचवायचा प्रयत्न करायचा. पहिला स्टेप आहे तुम्हाला समजणं, तुम्हाला सोडवता येईल. सेकंड स्टेप काय वेळ वाचणं. ओके हे आलं लक्षात. हे लिहित नाही मी आता 1 कारण 1/1 आय थिंक 1च येतो. मग आता राहिला बी. व्हॉट इज बी? 0.0001 राईट. 3 0 आहेत ना. हो. म्हणजे काय आलं 1/1 2 3 4 10,000 आले. म्हणजे आलं 1/10,000 प्लस एल 10,000 हां 10,000 minus 1 upon 2 factorial. तर 10,000 चा स्क्वेअर 10,000 into 10,000 प्लस अँड सो आले. म्हणजे इथे अप्रॉक्सिमेटली काय आलं 1 प्लस 1/1 फॅक्टोरियल प्लस हा अप्रॉक्सिमेटली किती. हा जर मी हे 10,000 इथला पण 10,000 हे कमी आहे तरी मी कॅन्सल केलं तर अप्रॉक्सिमेटली काय आलं 1/2 अँड सो ऑन. म्हणजे पुढचा टर्म काय 1/3 फॅक्टर अप्रॉक्सिमेटली. ओके मला काय विचारलंय ते टर्म जस्ट ग्रेटर दॅन दिस. म्हणजे पुढचा जो टर्म येईल हे ह्याच्यापेक्षा मोठं असेल कारण आपण इथे 9,999 ला 10,000 डिवाइड केलं तर 1 च्या ऐवजी किती येतो 0.9999 येतो. मी त्याला 1 घेतलं म्हणजे हा लेस नंबरच आहे. हा नंबर कुठला आलाय बघा e⁻x इज 1 प्लस x/1 फॅक्टोरियल प्लस x²/2 फॅक्टोरियल प्लस x³/3 फॅक्टोरियल डॅश 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 e⁻1 इज इक्वल टू काय 1 प्लस 1/1 फॅक्टोरियल 1 चा स्क्वेअर 1/2 फॅक्टोरियल 1 चा क्यूब 1/3 फॅक्टोरियल डॅश डॅश आलं. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय जस्ट लेस दॅन e आहे. e ची व्हॅल्यू किती आहे 2.7183. लॉगॅरिथम मध्ये सांगितलं तुम्ही लॉगचं शिकवताना आठवत आहे ई नॅचरल लॉगॅरिथम. लॉग दोन प्रकारचे आहेत. आपण जे लॉग टेबल मध्ये बघतो त्याचा बेस काय असतो 10 आणि जे कॅल्क्युलस मध्ये बघतो इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये त्याचा बेस काय असतो ई. त्याला म्हणतो नॅचरल लॉगॅरिथम. नॅचरल लॉगॅरिथम. ई ची व्हॅल्यू किती येते हे जसं पाय आहे जसं फाय आहे तसंच ई इरॅशनल नंबर त्याची व्हॅल्यू काय आहे 2.7183. मग हा जो आलाय हा 2.7183 ह्याच्यापेक्षा जस्ट जवळचा आणि मोठा. म्हणजे हे कोणाच्या मध्ये आहे 2.7183 हा 2 आणि 3 च्या मध्ये. मग मला ग्रेटर दॅन विचारलं काय याचं विचारलंय जस्ट ग्रेटर म्हणजे किती आलं डी ऑप्शन. जर मला जस्ट लेस विचारलं असतं तर आम्ही गो फॉर 2. म्हणजे तुमच्या वेळेस क्वेश्चन येईल आणि जस्ट लेस करूया. The sum of coefficient of in the expansion of a plus b bracket raised to n is 4096. Sum of the coefficient ला काय येतो आपल्याकडे nc0 nc1 nc2 dash 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 ncn is equal to काय येतो 2 raised to n. Provided that a ला काही कोएफिशिएंट नाहीये आणि b ला काही कोएफिशिएंट नाहीये 1 1 आहे. जर नसते असतील तर हे 2 raised to नाही कारण त्याचे काहीतरी मल्टिप्लाय. मग सम ऑफ द कोएफिशिएंट म्हणू शकतो का मी नाही म्हणू शकत. राईट लक्षात आलं. म्हणजे सगळेच कोएफिशिएंट आले ह्याला 1 1च आहे त्यामुळे त्याला काय मल्टिप्लाय नाही होईल म्हणून डायरेक्ट फक्त बायनोमियल कोएफिशिएंट्स डायरेक्ट. म्हणजे ह्याचे कोएफिशिएंट्स नाही आहेत त्यामुळे ते मल्टिप्लाय किंवा डिवाइड काय होत नाही तिथं. डायरेक्टली आन्सर येतो 2 raised to n. आता 2 raised to n म्हणजे किती झालं 1094 ला 2 डिवाइड 2 48 2 24 2 512 2 2 2
2 16 2 8 4 2 2 2 1 है ना. किती आले 4096 इज इक्वल टू 2 रेस टू बोला 12 काउंट केले 3 3 6 3 9 म्हणजे हे तो वेळ आहे ना कॅल्क्युलेशन मध्ये ते तुम्हाला जे पण अवॉइड करायचं म्हणजे 2 रेस टू 12 तुम्हाला माहित पाहिजे 2 4 8 16 32 64 120 256 512 1024 त्याच्या डबल 2048 409 आलं 12 आलं ठीक आहे. म्हणजे n किती आला माझा 12. आता ग्रेटेस्ट कोएफिशिएंट कोण असेल मिडल टर्म. ग्रेटेस्ट टर्म इन एक्सपान्शन ऑफ फाइंड द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट टर्म कुठे आलं परम्युटेशन कॉम्बिनेशन आठवत आहे. फाइंड द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट टर्म तुझा मिडल टर्मच येतो. ग्रेटेस्ट टर्म कुठला येतो मिडल टर्म म्हणजे 12 प्लस 2 अपॉन 2 नाही n बाय 2 देतो डायरेक्ट किती आलं tr प्लस 1 इज इक्वल टू 12c 6 बाकीचं तर काय लिहायची गरजच नाही. सांगा 12c 6 किती येतो 12 फॅक्टोरियल अपॉन 6 into 6 बोला 12 9 8 7 into 6 फॅक्टोरियल 6 5 4 3 2 1 into 6 factorial cancel 6 2s are 12 3 3s are 9 हां 12 11 काय 11 आणि 10 मध्ये मधलं राहिले नाही द्यायचं. हां 12 11 10 9 8 7 6 factorial 6 5 4 3 2 1 into 6 factorial 6 6 cancel 12 huh? 10 2s are 20 3 1s are 3 3 3s are 9 2 4s are 8 11 into 12 into 7 11 into 12 7s are 84 बोला 11 4s are 44 88 plus 4 92 924 is there options काय डाऊट आहे कोणाला इझी क्वेश्चन आहे हे 4096 साठी दिले आहे n काढण्यासाठी आणि त्याचा ग्रेटेस्ट टर्म काढायचं इज अ मिडल टर्म 12c6 आलं इझी होता. नाउ कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. The first negative term in the expansion of 1 plus x raised to 27 by 5. First negative term. आता लक्षात द्या मी जेव्हा a plus b ब्रॅकेट रेस टू n लिहितो फ्रॅक्शन साठी काय येतो पहिल्यांदा 1 हां प्लस n अपॉन 1 फॅक्टोरियल इथं a रेस टू n minus 1 into b n minus 1 अपॉन 2 फॅक्टोरियल a रेस टू n minus 1 b स्क्वेअर आलं. आता जर मी असं सरळ सरळ सोडवत गेलो 2 ला 1 कमी होतो मग r ला काय n n minus 1 n minus 2 डॅश 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 काय r ला 1 कमी होतो r minus 1 अपॉन r फॅक्टोरियल a रेस टू n minus b रेस टू ओके. म्हणजे याचा लास्ट टर्म किती आला यात n minus r minus 1 ओके. आता मला याच्यात काय दिसतोय बघा इथं हा 27 by 5 27 by 5 minus 1 27 by 5 minus 2 27 by 5 minus 3 मग हे मायनस करतानाच निगेटिव्ह येणार बाकीचं कुठं निगेटिव्ह येणार नाही. पहिला टर्म निगेटिव्ह कुठं येईल ते काढायचं पहिला टर्म निगेटिव्ह कुठं येईल ते काढायचं. म्हणजे जर मी याला केलं n minus r काय झाला प्लस 1 हा काय पाहिजे मला निगेटिव्ह पाहिजे. what is my negative is a less than 0. now what we get मला r काढायचं नाही n plus 1 is less than r म्हणजे r is must be greater than n plus 1. what is value of n 27 by 5 plus 1 32 by 5 r is equal to किती आले 6.2 something greater than 6.2 म्हणजे r काय येतो 7th टर्म आला की तो निगेटिव्ह येतो 7 r7 आला r7 आला म्हणजे टर्म कुठला येतो r plus 1 नाही 8 किती टर्म आला 8 आलं. मग आता करून बघा कसं आहे
हे 27/5 मायनस मी जेव्हा 7 करतो तेव्हाच निगेटिव्ह आहे. लक्षात आलं? समजलंय? हो. चेक करा आन्सर. स्टार्ट केलं? ओके. तर द नंबर ऑफ इंटिग्रल टर्म, इंटिजर्स कुठल्या असतात? 0 हां 1 2 3 कंप्लीट नंबर पाहिजे, फ्रॅक्शन वगैरे नंबर. आता जर मी एक्सपान्शन बघितलं, कोणाचं बघायचं रे? √3 प्लस 8√5 ब्रॅकेट रेस टू 256. TR plus 1 is equal to NCR A raised to 256 minus R into 8√5 raised to R. याला जर मी एक्सपान्शन केलं, TR plus 1 is 256 CR √3 raised to 256 minus R. √3 म्हणजे काय? तो 3 raised to half. 8 रूट म्हणजे 5 raised to 1/8. क्यूब रूट म्हणजे 1/3. फोर्थ रूट 1/4. nth रूट 1/, है ना? raised to r. Now 256r is equal to 3 raised to 256 minus r upon 2 and 5 raised to r upon 8. आता हा जर मला इंटिजर पाहिजे असेल टर्म, तर हे जे आहे हे पण इंटिजर आले पाहिजे. जर हे फ्रॅक्शन मध्ये आला तर तो रूट मध्ये जाईल. समजा ह्याची व्हॅल्यू 3/2 आली म्हणजे काय आलं? 3 raised to 3/2 काय येतो? 3 raised to 3/2 म्हणजे 1 plus half म्हणजे 3 आणि √3 म्हणजे √3 1.7 येतो. म्हणजे इंटिजर येतो का? नाही. √3 वगैरे नाही आला पाहिजे. त्यासाठी मला इथं काय पाहिजे? हा इंडेक्स केला पाहिजे. काय आलं पाहिजे? 1 2 3 4 5 6 हे इंटिजर आले पाहिजे. ते इंटिजर आले पाहिजे. 256 minus r upon 2 हे इंटिजर कधी येतील? समजा इट इज अन इंटिजर. r upon इंटिजर ऑल्सो इंटिजर. म्हणजे काय आलं? r ची व्हॅल्यूज काय पाहिजे त्यासाठी? बघा 2 4 6 काय पाहिजे? 0 पण चालतो. r ची व्हॅल्यू 0 टाकली तर डिवाइड होतो. 2 टाकलं डिवाइड होतो. 4 टाकलं डिवाइड होतो. म्हणजे इव्हन नंबर पाहिजे. दोन इव्हन नंबरचा सबट्रॅक्शन. ओके, हे इंटिजर आलं पाहिजे. हे पण इंटिजर आलं पाहिजे. राईट? 2 4 6 8 डॅझर्टेशन. इथं काय पाहिजे? हे 0 चालतं. निगेटिव्ह पण चालतात ना. -2 -4 -6 इकडे 0 हा 0 upon 8 0 होतो. 8 ने 0 ला डिवाइड होतो. -8 + 8 -16 -16 + 6 and so on. जर त्यातले NCR मध्ये नंबर ऑफ टर्म्स निगेटिव्ह नसतात, त्यामुळे हे कट झाले. R म्हणजे काय? हा नंबर ऑफ टर्म आहे. NCR मधला R निगेटिव्ह येत नाही म्हणून तो कट केला. लक्षात आलं? पण हे इंटिजर येण्यासाठी R निगेटिव्ह चालतात इथे, पण R आपल्याला ते नाही चालत म्हणून कट केलं. लक्षात आलं? आता ह्या दोघांचा इंटरसेक्शन करा. इंटरसेक्शन म्हणजे दोघांचा कॉमन सांगा. 8 16 24 32 सांगा. दोघांचं कॉमन काय आहे? 0 8 0 चालतो, 8 चालतो, 16 चालतो, 22 चालतो, डॅश n किती आहे? 256. 256 ला 8 ने डिवाइड होतो. आता मला नंबर ऑफ टर्म्स काढले. परत अरिथमेटिक प्रोग्रेशन. व्हॉट इज TN? A plus n minus 1 into D. A plus n minus 1 into D. आता मी काय करतो? हा 8 to 256 ऍड करतो नंबर आणि हे 0 ला एक टर्म एक्स्ट्रा घेतो. मी तो 0 पासून घेतला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. TN किती आहे माझा? 256 पहिला टर्म 0 n minus 1 कॉमन डिफरन्स 8 चा 256 upon 8 32 plus 1 is n is a 33.
ऑप्शन सी. आलं लक्षात? हो. समजलं? नंबर ऑफ इंटिजर टर्म्स. टाईप लक्षात आलं का? बघा सगळ्या टाईपचे क्वेश्चन थोडंफार टाईपचे क्वेश्चन येत चालले. लक्षात आलं? मेन आपला एम जे आहे 11वीला क्लास करायचं कारण तोच आहे की बाबा जेईला सिलेबस आहे. नाहीतर कॉलेजचे क्वेश्चन्स कसे असणार आहेत त्यातले 2 एक्सरसाइज आता आपण ते निगेटिव्ह इंडायसेस तसे घेत पण नाहीत कॉलेजेसमध्ये. सिंपल फिक्स क्वेश्चन असतात कॉलेजच्या युनिट टेस्टला त्याचं काही नसतं. ओके. The coefficient of middle term in expansion in the binomial expansion in the powers of x of 1 plus 1 plus alpha x raised to 4 and 1 minus alpha x raised to 4 are same म्हणजे इक्वल. तर सेमचं मिनिंग काय? मॅथमॅटिक्स मध्ये सेम म्हणजे सिमिलर वगैरे नसतो, इक्वल आहे. थोडंसं क्वेश्चन चुकलंय तर रेस्ट टू 6 आहे. 4 लिहिलं. Okay. Now what is middle term? For even numbers that is n plus 2 upon 2. For 4 n plus 2 6 upon 2 it is the third term and 6 is the fourth term. 6 plus 2 8 upon 2 is the fourth term. Is the third term. म्हणजे what is r plus 1 is a 3. इथं r plus 1 is equal to 4. What is r? 2. r is 3. Coefficient 7. काढा coefficient सांगा काय येतं. बरं 4c2 1 raised to 4 minus 2 alpha raised to 2. x raised to 2 येतो मला ते घ्यायचं नाही, मला coefficient फक्त पाहिजे. अल्फा x raised to 2 येतो मग त्यातला x मी घेतच नाही. is equal to 6c3 1 raised to 6 minus 3